इतके दिवस नाही लागायला पाहिजे असं आमचं मत आहे. विद्यार्थी तुम्ही म्हणता, पण ते आता लागेल तेव्हा आम्ही पोर्टलला टाकणार. आमच्या संस्थेकडनं यायला पाहिजे ना आम्हाला. आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी 12:38 आपण BMC कार्यालयामध्ये फोन केला असता BMC निरीक्षक तसेच BMC कार्यकारी सहाय्यक या पदाच्या परीक्षेचे निकाल अद्यापपर्यंत का लागलेले नाहीत याची विचारणा केली असता आपल्याला मिळालेली माहिती या कॉल रेकॉर्डिंग द्वारे आपण ऐकूया. हॅलो, गुड आफ्टरनून मॅम. छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय मॅम. BMC क्लर्क निरीक्षक या पदाच्या निकालाबाबत काहीच अपडेट का नाहीये? येणार ना, आल्यानंतर आम्ही पोर्टलला टाकणार. मग इतके दिवस का लागत आहेत? ऑनलाईन परीक्षा म्हणजे प्रोसेस आहे ना, त्याच्याप्रमाणे ती पुढची प्रोसेस झाल्यानंतर आम्ही पोर्टलला टाकणार. मॅडम, विद्यार्थी हजार रुपये फीस देऊन ऑनलाईन परीक्षा दिलेली आहे. मग इतके रिझल्ट लागेल ना, रिझल्ट लागायला पाहिजे ना. हो, मग का लागत नाहीये याची विचारणा आम्ही कोणाला करावी? आता तुम्ही आमच्याशी बोलताय ना, आम्ही सांगतोय ना तुम्हाला, रिझल्ट लागल्यानंतर आम्ही पोर्टलला टाकणार. आमच्याकडे संस्थेकडनं आला ना की आम्ही पोर्टलला टाकणार. आम्हाला कुठूनच माहिती मिळत नाहीये. नाही, पण येणार ना, पोर्टललाच तुम्हाला कळेल सगळं. रिझल्ट बघत राहा आणि तिथे आम्ही सगळी इन्फॉर्मेशन देणार. ऐकून घ्या ना मॅडम, आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत. आम्ही इथं राहतो किरायाने. एवढी हजार रुपये फीस भरायची आणि 2-2 महिने वाट बघायची निकालाची. असं कशा? रिझल्ट लावायला तर पाहिजे. तुम्ही निकालाची वाट म्हणजे बघावंच लागणार ना. आपण एरवी सुद्धा आपला रिझल्ट बघतो की नाही? हो, पण इतके दिवस नाही लागायला पाहिजे असं आमचं मत आहे. विद्यार्थी तुम्ही म्हणता, पण ते आता लागेल तेव्हा आम्ही पोर्टलला टाकणार. आमच्या संस्थेकडनं यायला पाहिजे ना आम्हाला. ठीक आहे, बघा. आम्हाला तर वाटते काही संशयास्पद असं काही होतंय का? इतके दिवस लागतायत. असं काय होणार? तुम्ही रिझल्ट लागला की आम्ही पोर्टलला टाकू. हो मॅडम, ते आहे. अगोदरचे पण निकाल वगैरे टाकलेले आहेत पोर्टलला. पण आमच्या मते इतके दिवस नाही लागायला पाहिजे यासाठीच फोन केलाय.